नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. महाराष्ट्रामध्ये 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेख. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. 2034ला राष्ट्रवादीचं सरकार येईल बोलल्यावर जितकं हसू आलं तेवढंच ते बोलल्यावर आलं असेल. जयंत पाटलांचा अमित शहांना टोला. अन्य निवडणुका सोडून शहा महाराष्ट्रामध्ये थांबलेत त्यावरूनच सगळं कळतं. 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार, जयंत पाटील यांचा दावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, पण 1985 नंतर जवळपास 40 वर्षात महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचं सरकार नाही. कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी अमित शहा बोलले असतील, अजित पवार यांची प्रतिक्रिया. यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपला. मराठी हिंदू मतं सोबत नसल्यामुळे ठाकरेंच्या रॅलीमध्ये आता हिरवे झेंडे नाचतायत. दादरमधील बैठकीतून फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. 60 वर्षामध्ये कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही. मुंबईतील भाजप बैठकीत अमित शहांचं वक्तव्य. लोकसभेमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढला. सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान. आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद, पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय, त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो. फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय. भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत, मग त्यांनी भ्रष्टाचारांशी निकाह लावला असं बोलू का? संजय राऊतांचं प्रत्युत्तर. तोंडात सध्या जिहाद फार येतोय. त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात. भ्रष्टाचारी, याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाह लावलात बोलू का? राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही. मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही, हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे. तुम्ही काही वेगळं तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या, तर मी उत्तर कसं देणार आहे? आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. साहेबांना पुन्हा शेवटी जाताना सांगतो की मराठी आम्हाला आरक्षण न देता आचारसंहिता लावून निवडणूक घेतल्या तर तुम्हाला कधीच विजयाचा टिळा लागू देणार नाही. कधीच.